ही 1 रुपयाची नोट 1 रुपयाची नोटीचा मी अख्खं सामान आणलंय घरामध्ये. अख्खा संसार केलाय मी या नोटीचा, एक नोटीचा. सगळं सामान गोडे तयार साबू सगळं आणलंय, मटण पण आणलंय. नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलवर. मंडळी, आज आपण बघणार आहोत ही 1 रुपयाची नोट. 1 रुपयाची नोट आता आपल्याला बघायला देखील भेटत नाहीये, परंतु ह्या 1 रुपयाच्या नोटीमध्ये पूर्वीच्या काळी लोकांनी संसार केलेला आहे. आणि ह्या 1 रुपयाचं तेव्हा काय महत्व होतं हे माझी आई आपल्याला आता सांगेल. हे 1 रुपयाची नोट म्हणजे आई, ही 1 रुपयाची नोट तुझ्या हातात धर. आई, हे 1 रुपये म्हणजे आता पैसे बोलतात, पण तेव्हा या 1 रुपयाला काय बोलत होते? 1 रुपयाला 10 आणे म्हणजे 1 रुपया. काय? 10 आणे म्हणजे 10 1 रुपया. आणे. हा, तेव्हा तेव्हा 1 रुपया. आणे बोलायचे. आणे म्हणजे जेव्हा 10 हा. आणे होतील तेव्हा ही 1 रुपयाची नोट हा, 1 पडत रुपया. होती. पडत होती. 10 आणे तेव्हा 1 रुपया. 1 रुपयाची नोट. आणि ह्या नोटीमध्ये पूर्वीच्या काळी या नोटीमध्ये काय संसार केलेला आहे आणि ही नोट किती महत्वाची होती ते आम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तू सांग. हा 1 रुपया ना, आताच्या वेळात ना ते 500 रुपये आहेत. 500 रुपये आताच्या वेळात. आमच्यासाठी ही खूप खूप मोठी नोट होती. आमच्यासाठी आम्ही 1 रुपयाचा अख्खं सामान आणलेलं आहे. मटण पण आणलेलं आहे, तांदूळ, साखर, बुटी, मसाला, अख्खा हा 1 रुपया आणलेला आहे. मग सगळं सामान मी आणलेलं आहे. रुपयाचा संसार स्वतः मी केलेला आहे. संसार असं पण आणलं आहे, मटण पण आणलेलं आहे. इथं तेव्हा काय सांगत होतं, अर्धा किलो 1 किलो, पण आमच्या वाट्यातनं पावशेर मटण. त्या रुपयातनं पावशेर मटण पण आणले आणि अख्खा संसार पण केले. जेव्हा 5 वर्षाचे होते तेव्हा 90 रुपये तोळा सोनं होता. दारावर सोनं फिरायचं, सोनारवळी अख्खे दारावर फिरायचे. सोनं पाहिजे का, सोनं पाहिजे का, कोणाला काय करायचं आहे का. पण तेव्हा पैसेच नव्हते ना. मी 3 रुपयाची अंगठी केली होती. किती? 3 रुपयाची मी अंगठी केली होती त्या वेळात. 3 रुपये. त्या सोनाला सांगितलं मला 3 रुपयाची अंगठी बनवून दे. त्याने मला 3 रुपयाची अंगठी बनवून दिली. आणि नंतर माझं लग्न झालं तेव्हा 1000 रुपये तोळा झाला. नंतर चालले वाढत 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 वाढत. आता पैसे किती वाढले. पण हीच खरी नोट होती ना. मजुरी पण काय नव्हती. 8 दिवसाला 8 आणे कमायची मी. 8 दिवसाला 8 आणे. पण तेच खरे आमचे होते. 8 दिवस खपणार तेव्हा तुला 8 आणे मिळतील. पण हाच 1 रुपया तेव्हा आणे बोलायचे. म्हणजे 1 रुपया म्हणजे 10 आणे. 10 आण्याला बोलतात. तेव्हा तो 1 रुपया होतो. आई, ही 1 रुपयाची नोट ही पहिल्या काळी खूप महत्वाची होती असं तू म्हणालीस. त्याला खूप महत्व होतं, परंतु हा 1 रुपया जो आहे ज्याच्यामध्ये तू संपूर्ण संसार केलेला आहे, हा 1 रुपया तुला सहजासहजी तेव्हा मिळत होता का? तेव्हा आम्ही आमच्या मामाच्याच कामाला जायचे. फुलं फुडायचे आणि आठवड्याचा हिशेब आम्हाला द्यायचा. तेव्हा आमच्या हातामध्ये असे पैसे यायचे. 8 आणे मजूर करमान त्याने आम्हाला पैसे हिशोब आमचा द्यायचा. पण तेव्हाचे नोटी आमच्या हातात असे यायचे. 8 दिवसाला 8 आणे. आठवड्याचा हिशोब असते आमचा फुले फुडायचा. आमच्या मामाचंच आम्ही काम करत होते. दुसरे कुठे जात नव्हते. काहीच नाही बघ मजुरी. आणि आता मजुरी आता बायका मला 500 रुपये मजुरी आहे. पण तेव्हा सत्य जेवण खरं होता. तेव्हा सत्य जेवण होतं ना, तेच खरं होता. आता काय जेवणाला अर्थ राहिला नाही. आता एकच मसाला करायचा, सगळं एकच करायचं आणि तेच खायचं. आता 17 मसाले आलेले आहेत जेवणामध्ये. 17 मसाले आखेच्या आखे पॅकेट काढतात. हा मसाला वापरतात. आता लागले आपल्या पुढी म्हणजे रोग घालायला. स्वतः करून घेतलेलं आहे ते. जे आम्ही पहिला खाल्लेलं आहे ना, त्या आज आम्ही अशा आहेत बघ, चांगले निरोगी घरचं खाणं खाल्लेलं आहे. विकत खाणं खाल्लं नाही. आता विकत खातात तेवढे आजारी पडतात. जेवढे विकत खातात ना तेवढे आजारी पडतात. काय काय त्या जेवणामध्ये असते. ते पोराला पण सवय लागली, मोठ्या माणसाला पण सवय लागली. 1 रुपया होता पण हा अगदी लकी रुपया होता. याला आजार नाही, याला काहीच नाही. डॉक्टर पण माहिती नाही, औषध गोळी काहीच माहिती नाही. 1 रुपया होता ना, अगदी लकी.
त्या रुपयातने लोकाला कोणाला काय धोका दिला नाही. आता पैसे दुनिया कमायतात पण केवढ्या आजार वाढलात, सगळं विकत विकत ऑर्डरी. पण तेव्हा काय ऑर्डरी नाही, फडारी नाही. पण आता हा जो रुपया होता ना, ओ लकी रुपया, या रुपयाने आम्हाला कोणाला हल्ली कोण आजारी नाही पडला, कोण नाही आजारी झाला. डॉक्टर पण माहिती नाही, कोण काहीच माहिती नाही, काय ना माहिती काय ना माहिती. पण हा रुपया खरा लक्की आहे. आणि या रुपयातने आमचं जीवन अगदी सुखी आहे. हा रुपया आता हा जर लाखोवारी, कुठे न्यायचे लाखोवारी, आजार किती, हे झालाय ते झालाय ते झालं, सगळं ऑर्डर आणून आणून कोडिंगमध्ये रोग घालून ठेवलाय. पण आम्ही बघा कशा आहे तुमच्या समोर, अगदी मस्त आहे. हा रुपया ठेवला आहे, हा रुपया ना त्यांनीच आम्हाला ठेवलेला आहे, त्यांनीच आम्हाला जगवलेलं आहे. हा रुपया आम्हाला जगवलेला आहे. तर मंडळी, ह्या 1 रुपयाचे महत्त्व 50 वर्ष अगोदर काय होते ते आपल्याला आईने आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेले आहे. आणि मला वाटते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.